हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 5वीतला प्रॉब्लेम सेट 36 पाहणार. त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं, राईट द फॉलोइंग मिक्स्ड फ्रॅक्शन इन डेसिमल फॉर्म अँड रीड देम अलाउड. अलाउड म्हणजे मोठ्याने वाचायचं. आपल्याला हे मिक्स्ड फ्रॅक्शन आहे, ठीक आहे. हे मिक्स्ड फ्रॅक्शन आहे, याला काय करायचं, आपल्याला दशांश रूपात लिहायचं आणि काय करायचं आहे, त्याला आपल्याला मोठ्याने वाचायचं आहे. मग काय करायचं, हे तीन जे आहे आपल्याला काय करायचं, याला काय करायचं, इन डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे काय करायचं, हे 3 जशाला तसे लिहायचे डेसिमल फॉर्म मध्ये. म्हणजे इथं आपल्याला डेसिमल द्यायचा म्हणजे पॉइंट द्यायचा आहे. त्याच्यानंतर या 10च्या वरील जी संख्या आहे 9 आहे, ती नाही आपल्याला जशा तशी लिहायची. आणि आपल्याला सांगितलं की बाबा याला लाऊडली रीड करायचं आहे. रीड म्हणजे वाचायचं आहे. पहा मग याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण, 3.9 म्हणायचं. याला काय म्हणायचं, 3.9 असं 4-5 वेळेस आपल्याला वाचायचं. आता इथं कसं करायचं, आपल्याला एक दशाला 1 दशाला कसं लिहायचं आहे, आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे डेसिमल लिहायचं, डेसिमल म्हणजे दशांश लिहायचा आहे, पॉइंट लिहायचा आहे. आता पॉइंटच्या नंतर जे 10च्या वरील जी संख्या आहे किती आहे, 4, ही तिथे बाजूला लिहून ठेवायची. सोपं आहे, काय अवघड नाही. आणि याला आपल्याला इंग्लिश मध्ये वाचन करायचं आहे. याचं वाचन कसं होईल, 1.4 मराठीमध्ये त्याला 1.4 असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, हे जे 5 आहे, ठीक आहे, मिक्स फ्रॅक्शन मध्ये असल्यामुळे हे 5 दशांश कसे लिहूत आपण, दशांश देऊ. दशांशानंतर हे जे 10च्या वरील जे 3 आहेत, 10च्या वरील 3 हे आपल्याला पॉइंट नंतर आपल्याला इथे लिहायचे. तर याला आपण 5.3 म्हणणार आहे. 5.3. त्याच्यानंतर पुढचं जर पाहिलं आपण, ठीक आहे. आता इथे एकही संख्या नाही, इथं काहीच नाही आहे संख्या. इथं काहीच संख्या नाही म्हणजे इथं किती असतो, 0. किती असतो, 0. मग काय करायचं, आपल्याला हा 0 दशांश कसा लिहायचा इथं. त्याच्यानंतर आपल्याला डेसिमल द्यायचा म्हणजे पॉइंट द्यायचा. आणि आपल्याला माहिती आहे पहा इथं कसं करते, हे 5 दशांश कसं लिहिते, पॉइंट लिहितात आणि 3 पॉइंटच्या नंतर लिहितात. तसंच इथं काय एकही संख्या नव्हती, त्याच्यामुळे मी ते 0 समजलं. 0 समजल्याच्या नंतर हे 0 दशांश कसा लिहिला मी इथे, दशांश लिहिला आणि दशांशच्या नंतर हे इथे लिहिलं. आता याला आपल्याला लाऊडली रीड करायचं आहे. म्हणजे त्याला याला कसं म्हणतात, 0.8 असं आपण त्याला वाचू शकतो. मराठीमध्ये वाचायचं झालं 0.8 असं आपण त्याचं वाचन करू शकतो. 0.8 0.8. त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे हा पण तसाच आहे. आता याला पॉइंट मध्ये इकडे तर काहीच नाही सर मिक्स फ्रॅक्शन मध्ये, मग इथं काहीच नसतं म्हणजे 0 असतो. गृहीत धरायचा, तिथं काही लिहायचा वगैरे नाही. गृहीत धरायचं, इथं काही नसतं म्हणजे 0, इथं काही नाही म्हणजे 0 आहे. मग आपल्याला ही वरची संख्या दशांश लिहून आपल्याला वरची संख्या दशांश कशी लिहायची आणि याला आपल्याला वाचायचं आहे 0.7. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम सेट 36 हा अतिशय छोटा प्रॉब्लेम सेट होता आणि अतिशय सोपा प्रॉब्लेम सेट होता. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.